झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात सगळीकडेच पावसाला सुरुवात झाली असली तरी पुणे शहर आणि जिल्ह्यात पाऊस नाहीये। दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यात तर स्थिती गंभीरच आहे। तालुक्यातल्या फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुणे जिल्ह्यातला पुरंदर तालुका वेगळं सांगण्याची गरज नाही। दुष्काळामुळे ह्या बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। या झाडांना पाणी मिळालं नाही आणि त्यामुळे यांचं जे पीक होतं, यांची जी फळ होती ती तर नष्ट झालीच, ती तर गळून पडलीत। मात्र झाडं देखील संपूर्ण वाळली असण्याचं या ठिकाणी दृश्य आहे। संबंध पुरंदर तालुक्यामधला पूर्व भाग जो आहे त्या ठिकाणी ही समस्या जाणवते। सगळ्याच बागा ज्या आहेत, म्हणजे अंजिराची असू द्यात, सीताफळाची असू द्यात किंवा डाळिंबाची, या बागांची अवस्था थोड्या बहुत फरकानं सारखी आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ज्यांच्या ह्या बागा आहेत। काय परिस्थिती उद्भवली आहे? दुष्काळामुळे अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी दिसते। दुष्काळामुळे हे अंजिराची बाग आहे पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि याची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्याप्रमाणे उसाला अशी मध्ये धस पडते त्याप्रमाणे या झाडांना आता धस पडलेली। हे झाड जर उत्पन्नाला आणायचं म्हटलं तर याला किमान 2 वर्ष पाणी घालावं लागतं आणि 2 वर्षानंतर हे बाग उत्पन्नाला येतं आणि उत्पन्नाला आल्यानंतर हे 30 ते 35 वर्ष झाड जगतं आणि त्याचा चांगला आम्हाला लाभ होतो। परंतु पाणी नसल्याअभावी हे झाड पूर्णपणे आता हे झाडच काढून टाकावून नवीन बाग लावावी लागणार आहे। तर एका बाजूला आपण बघतो की म्हणजे याच परिसरामध्ये एका भागामध्ये पाणी वाहत आहे, कृष्णा खोऱ्याअंतर्गत तिकडे पाणी योजना आहे, इकडे मात्र ह्या बागा सुकतायत। काय परिस्थिती आहे या दुष्काळात? हे जर पाणी आम्हाला मिळालं तर ह्या बागा म्हणजे अंजीर, सीताफळ असो, अंजीर असो, डाळिंब असो, ह्या बागा आम्हाला वाचवता येतील आणि आमचे प्रपंच त्यामुळे चालणार आहेत। जर पाणी आम्हाला मिळालं नाही तर आम्हाला हे गाव सोडून जाण्याची पाळी येईल। कारण आमचं जीवनच शेतीवर आहे। अगदी खरं आहे। म्हणजे या लोकांचं जीवन खरं तर या फळबागांवरती आहे, या शेतीवरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे एका बाजूला वंचित परिसर याला म्हणता येईल की पाणी आहे पण पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे यांच्यावरती ही परिस्थिती उद्भवली आहे। अर्थात आता जलसिंचन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, योजना आहे। उपसा सिंचन करण्याचं, पुरंदर उपसा सिंचन मधनं पाणी घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तो यशस्वी झाला तर ह्या बागा जगतील। पण आतापर्यंत जर विचार केला तर हे जर आधीच झालं असतं तर ही आजची परिस्थिती टाळता आली असती आणि यावर्षी झालेलं जे नुकसान आहे, किंबहुना जी झाडं कायमची बाद झाली ती झाडं या ठिकाणी जगली असती। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुरंदर, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।